इथे संतोष शेठ जागडे आलेले आहेत. मी त्यांचं एवन निजामपूर तर्फे हार्दिक स्वागत करत आहे. आपण बसून घ्यायचे संतोष शेठ. जय हनुमान संघाचा एक्स्ट्रा फिल्डर पाठवा. जाऊया मॅचच्या दिशेनं. क्वालिफायची मॅच. पहिलाच बॉल भन्नाट वेगानं फेकला. बॉलिंग करत असताना कुणालनं अव्वल दर्जाचा चेंडू मैदानात छातमध्ये पाहायला मिळाला. अति वेगानं चेंडू फेकत असताना तिकडे मैदानात छातमध्ये पहिलाच बॉल हा मात्र आपण पाहिलं तर डॉट बॉल फेकलाय. चांगल्या रीतीचा कुणालचा चेंडू आपण पाहतो. अगदी भन्नाट वेगानं त्याची बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. प्रभावित करणारी तो गोलंदाजी करतो. पुढचा बॉल समोरचा चेंडू होता. बाट फिरवली आहे. बाट बॉलचा संपर्क तेवढासा चांगला राहिला नव्हता. शेवटच्या क्षणी धाव घेण्याचा निर्धार पक्का मैदानाच्या आतमध्ये झाला आणि पाहता पाहता या दोन बॅटरनं आपण पाहिलं तर अति वेगानं मात्र तिकडे मात्र आपण पाहिलं तर धाव कंप्लीट होताना पाहायला मिळाली. तैकेर दवेच्या साह्यानं सुरुवात झाली या मॅचला. क्वार्टर फायनलचा चालू असणारा हा सामना आपण या ठिकाणी पाहतोय. सोनारवाडी विरुद्ध कोस्ते यांच्या दरम्यान अतिशय जबरदस्त लढत आहे मित्रांनो. सोनारवाडी देखील तितकाच ताकदीचा संघ आहे. कोस्ते संघाने देखील चांगला खेळ या ठिकाणी दाखवलाय. अतिशय जबरदस्त कुणालच्या माध्यमातून आक्रमण केलं जाय. पुन्हा एकदा दर्शन सत्वेच्या समोर. येस दिगंबरजी, आपण पाहतो क्वालिफायची मॅच आहे आणि क्वालिफायच्या मॅचमध्ये अगदी धावांचा वेग इम्पॉर्टंट आहे. 3 ओव्हरची मॅच आपण खेळतो आणि 3 षटकांच्या सामन्यामध्ये चांगल्या दर्जाची बॅटिंग अपेक्षित आहे. पण त्या थाटणीची बॅटिंग अद्याप झाली नाही. या जो ड्रीम स्टार्ट आपण म्हणतो ना, स्वप्नवत सुरुवात गरजेची आहे, ती मिळाली तर नाही आहे. ओहो, नक्कीच हर्षलजी, आपण जर पाहाल तर सोनारवाडी पूर्ण टीम नाही आहे. 80% टीम खेळते. नयन सत्वे मला असं वाटतं जर आहे. सूर्यकांत घोलप नाही आहे. अजून चांगले चांगले खेळाडू या टीमचे गैरहजर आहेत आणि त्यांच्या अनुपस्थितीत इतका चांगला खेळ करणं खूप महत्त्वपूर्ण राहिले सोनारवाडी संघासाठी. दर्शननी आधीच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड घेतलाय जरूर आणि कुणाल समोर थोडासा अपयशी ठरतोय जरूर, परंतु एक अनुभव आहे त्याला. पण खूप कमी वयात त्याने पण क्रिकेट चालू केलं आहे. खूप चांगल्या प्रकारचा फॉर्म त्याचाही मागच्या 2-3 वर्षामध्ये आपण पाहिला आहे. मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळलाय. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी सारखी टुर्नामेंट देखील दर्शन सत्वे खेळलाय. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस होता, खेळून काढलाय. 1 बाउन्स. मला असं वाटतंय चेंडू फरार होईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 4 धावा. आपण म्हणत होतो दिगंबरजी की जर खेळाडू नसतील तर संधी निर्माण होते. पण आज जर यदा कदाचित सोनारवाडी गावचे सगळे खेळाडू असते ना, तर आपल्याला आराध्य हा खेळाडू आहे हाही खेळाडू मिळाला नसता. कारण की जर सगळे खेळाडू असते तर आराध्याला बाहेर बसवलं गेलं असतं, पण तो आराध्य आपल्याला पाहायला मिळाला, तो खेळला, हे इम्पॉर्टंट आहे. आणि तसंच आपल्याला शिकवलं ISPLनं. जेव्हा ISPL चालू झाली ना, तेव्हा आपल्याला नवीन नवीन खेळाडू बघायला मिळाले. मग त्यांच्याकडेही ताकद आहे हेही आपल्याला बघायला मिळालं. म्हणजे आयकॉन सगळेच खेळाडू बनू शकतात. मग उदयास आलेलं, मग पालघर जिल्ह्यातून आपण जर पाहिलं तर तिकडे आपण प्रीतम बारी हे नाव सध्याच्या घडीला चर्चेचा विषय राहिला. आणि त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर
सर्वाधिक मागणी आहे भिवंडीमधून. तिकडे पवन केने, विवेक शेलार असेल, त्यांना जास्तीची मागणी आली. जे ISPL नाही खेळले त्यांनी मात्र आपण पाहिलं तर जेवढा जो कालावधी 1 महिन्याचा मिळाला त्याच्यामध्ये स्वतःला सिद्ध केलं आहे दिगंबरजी. आणि आज यदा कदाचित असंच काहीतरी घडलं. सोनारवाडी टीमचे खेळाडू मात्र आपण जर पाहिलं तर नव्हते, पण तिथे आराध्यला तरी संधी मिळाली. काही नवीन खेळाडूंना अजून संधी मिळाली. त्या संधीचं सोनं करत असताना सोनारवाडीकडे इकडे पोहोचलेत. त्या दरम्यान स्विच हिटचा चौकार. राकेशजी गोसावी साहेब इकडे आलेले आहेत, त्यांनी अतिथी कक्षात येऊन बसायचे. राकेशजी गोसावी साहेब. टीमची धावसंख्या धावफलकावरती चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या तब्बल आपण पाहतो 11 धावा धावफलकावरती लागल्यात. 11 धावा धावफलकावरती पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. दिगंबरजी आपण पाहिलं तर मॅचमध्ये धावा अपेक्षित आहेत आणि ज्या धावा अपेक्षित होत्या ना त्या धावा मात्र मैदानावरती बनल्या सुद्धा असंही म्हणावं लागेल. अकरा आकड्यावर धावफलक. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी आणि चेंडू पूल केलाय सीमारेषा पार. षटकार संदेश यादवच्या बॅट मधून हा आलेला एक खणखणीत षटकार. 6 धावांनी धावफलक. मंगेश रणपिसे यांच्या माध्यमातून आराध्य सत्वेसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा संतोष कदम, पुन्हा एकदा फुल टॉस. गली रिझन मध्ये चेंडू जाईल. 1 धाव त्या ठिकाणी मिळेल. 18 या आकड्यावर धावफलक असेल. मित्रांनो, जर हे खेळाडू 2 खेळाडू जर मैदानाच्या आतमध्ये थांबले ना, संदेश यादव आणि दर्शन सत्वे, मॅचचा निकाल काहीसा वेगळा असेल. कारण दोन्ही खेळाडू इन्फॉर्म आहेत. सुरतची आपण RK ट्रॉफी पाहिला असेल, आमदार चषक पाहिला असेल, त्यामध्ये अतिशय जबरदस्त देखणीय कामगिरी करण्यामध्ये ओळखले जाणारे हे 2 खेळाडू पुन्हा एकदा क्रॉस बॅटने चेंडू खेळून काढलाय. चेंडू हवेत आहे. झेल घेण्याचा प्रयत्न यशस्वी, परंतु 2 धावा निश्चित त्या ठिकाणी रोखल्या गेल्यात. संघाच्या क्षेत्ररक्षकाचं नाव आम्हाला काय माहिती नाही, परंतु अतिशय जबरदस्त क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. टेनिस बॉल क्रिकेट हल्लीकडे आपण जर पाहिलं तर खूप मोठ्या माध्यमातून खेळाडूंना संधी देत आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. मला असं वाटतं हा प्रयत्न चुकीचा ठरलाय. दर्शनचा फुल टॉस चेंडू होता. जर सरळ बॅटने खेळला असता तर मला असं वाटतंय सीमारेषेच्या बाहेर देखील चेंडू आला असता, परंतु थोडीशी चुकी केली आहे दर्शननं. धाव मिळतील. एक धावेने धावफलक पुढेल. 21 आकड्यावर अद्याप दुसरं षटक प्रगतीपर असताना संदेश यादव नावाने स्ट्रायकर यांकडे पुन्हा एकदा संतोषचा सामना करेल. अतिशय जबरदस्त फटका. सागर चेंडू खाली, परंतु चेंडू रोखू शकत नाहीये. सीमारेषेच्या बाहेर चेंडू येईल. 4 धावांसाठी चौकार. जातीय टीम सोनारवाडी. याही वेळेचा फटका हवेत खेळला. सागर येतील तिकडे, पण त्यांचे प्रयत्न मात्र कितपत सफल राहतात हेही पाहावं लागेल. 1 2 3 4 टप्पा पाहून अगदी आपण पाहिलं तर चेंडू फाईन लेगच्या दिशेनं सीमारेषेच्या पलीकडे. आता संदेशच्या बॅटमधून लगातारचा दुसरा चौकार. पाणी पाठवा मैदानावरती लगेच, पाण्याची पूर्तता करायची आहे.
वयात त्यांनी आंतरगाव क्रिकेट असोसिएशनमध्ये पदार्पण केले. पुन्हा एकदा फुल ओव्हर फुल टॉस. दर्शन सत्वेला काही समजला नाही. आम्हाला देखील प्रश्न पडतोय की चांगल्या प्रकारचा चेंडू आहे तो रिव्हर्स का अटेम्प्ट करतोय. आपण रिव्हर्स तेव्हा खेळतो ज्यावेळेस आपल्या सरळ बॅटला चेंडू लागत नाही, परंतु इथं वेगळं समीकरण पाहायला मिळतं दर्शनच्या माध्यमातून. पुन्हा एकदा स्लो ओव्हर वन पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न. ऑफस्टिकच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू. पंचांचा इशारा येतोय. वाईडचा सरळ चेंडू जातोय संतोष कदमच्या हातामध्ये आणि त्यांनी त्याचं काम पूर्ण केले. तिसरं षटक अद्याप प्रगतीपथावर असताना सागर आहे मला असं वाटतंय. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन होता जरूर. पॉईंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू फरार होईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. शेवटपर्यंत नजर कायम ठेवली त्या बॉलपर्यंत आणि तदनंतर त्याला फटका खेळला आणि त्याच वेळेला बॅकपट पॉईंट थर्डमॅनच्या दिशेनं चौकार येताना आपण पाहिलं होता. या वेळेला चेंडू अगदी रडारमध्ये होता. त्याला उडवण्याचा प्रयत्न झाला. या बॉलला क्लिअर सुद्धा केलं. वाईडिश मिड विकेटच्या खूप सारा वरून बॅटिंग करत असताना दर्शनचा ब्लास्ट 6. चाळीस धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. यावेळीचा बॉल ऑफस्टिकला अगदी मिस करत असताना आपण पाहतो बराचसा बाहेर पंचांचा इशारा. व्हाईट बॉलचा अतिरिक्त सिंगल स्कोर कार्ड वरती मार्ग सुद्धा पाहायला मिळेल. अतिरिक्त धावा मात्र मैदानाच्या आतमध्ये त्यांना आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगल्या पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक महत्त्वपूर्ण खेळ मैदानावरती दर्शन सत्वेच्या माध्यमातून इथे मात्र साकारला. हाई व्हाईट बॉल अगदी आपण पाहिलं तर अजून एक अवंतर स्वरूपाची धाव मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वरती प्लस टीमची धावसंख्या धावफलकावरती तब्बल 42 धावा. 42 धावा स्कोर कार्ड वरती बॅटिंग करत असताना एक महत्वाचा संघ मैदानावरती खेळतोय. वा दर्शन सत्वेच्या बॅटमधून स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच बॉल आउट ऑफ द पार्क. षटकार. षटकाराच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो तब्बल 48 धावा धावफलकावरती लागल्यात. दर्शन सत्वे मात्र थांबायचं नाव घेत नाहीयेत. त्यांच्या पाठमधून आक्रमक आणि आविष्काराचे फटके पाहायला मिळतात. एकटे मात्र आपण पाहिलं तर 27 आकड्यावरती खेळले. संदेशनी चांगली साथ दिले. 16 वरती तेही खेळतात आणि नाबाद 48 धावांचा वादळी खेळ या सोनारवाडीच्या पठ्ठ्यांनी केलाय. वा चांगल्या दर्जाची ते खेळी करतात. अप्रतिम दर्जाचा त्यांचा वेगळाच क्लास आपल्याला पाहायला मिळाला. षटक क्रमांक आपण पाहिलं तर तिसरं मार्गस्थ आहे. शेवटच्या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 2 चेंडूमध्ये कशा पद्धतीचा खेळ होईल हा पुढचा बॉल. कमी गतीचा टाकलाय. त्याला आपण जर पाहिलं तर चब्राक लगावली आहे. CH BUK चाबुक शॉट डीप एक्स्ट्रा कव्हरला देखना. तीन 6 येताना पाहायला मिळतात. अमीर एंटरप्राइजेस यांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि त्याचे हकदार मात्र इकडे दर्शन सत्वे होताना पाहायला मिळतात. याही वेळेला फटका तसाच खेळायचा होता पण तिकडे पंचांनी कळवला हा व्हाईट बॉल अतिरिक्त सिंगल मिळते आणि अतिरिक्त धावेनं टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो तब्बल 55 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 26 धावा एकट्यानं खर्च केल्यात आतापर्यंत. बॉलर पवन मैदानाच्या आतमध्ये महागडे दिसायला लागले. तदनंतर आपण पाहिलं तर बॅकफुटला जात असताना कट करायचं होतं. 1 धाव तर तिथे मिळते. त्या एकेरी धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती 56 धावा. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 3 संपला. 56 धावा धावफलकावरती लागल्या. नाबाद आपण पाहिलं तर एक दमदार पारी खेळली आहे. बॅटिंग करत असताना सोनारवाडी संघाचे आपण पाहिलं तर एक महत्त्वपूर्ण खेळाडू आपण पाहिले संदेश आणि त्याचबरोबर दर्शन या दोघांनी प्रभावित केलं आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर 13 बॉलमध्ये 34 धावांचा वादळी खेळ दर्शनने केला. 6 बॉलमध्ये 16 धावांचा वादळी खेळ संदेशने केला आणि एक अव्वल दर्जाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये करत असताना टीमला पोचवून ठेवलं. तब्बल आपण पाहिलं तर
एक मोठी धावसंख्या 56 धावा पहा. कुणालनं बॉलिंग करत असताना 11 धावाच फक्त खर्च केला होता. त्यानंतर दुसऱ्या षटकासाठी संतोष आले, त्यांनी 18 धावा दिल्या. पण पवन सर्वाधिक महागडे दिसले, त्यांनी 27 धावा या मात्र इकडे खूप सारा खर्च केलेला आपण पाहिला. हे महत्त्वाचा 24 लाईव्ह इव्हेंट या वाहिनीवरती सगळ्या आपण पाहिलं तर अपडेट्स आपल्याला पाहायला मिळतात. या हक्काच्या वाहिनीला सबस्क्राईब करायला आपलं विसरू नका. संदीपजी पाटील यांची संकल्पना आपण पाहतो आणि ते उदयास येत असताना आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेला कव्हर करत असताना रायगड प्रीमियर लीगसुद्धा आपण पाहतो, ज्या वाहिनीवरती यूट्यूब माध्यमातून आपल्याला लाईव्ह पाहायला मिळते. ती वाहिनी आज A1 क्रिकेटच्या या स्पर्धेमध्ये आपल्याला लाभली आहे. एक चांगल्या दर्जाचं कामकाज हे मात्र आमच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून केले जाते. अगदी मास्टर कॅमेरा बॉलला फॉलो करण्याचं काम, त्याचबरोबर सगळ्या खेळाडूंचा हावभाव टिपण्याचं काम आमचे आपण पाहिलं तर मिस्टर मॉडल चांगल्या दर्जाचं कामकाज आपण पाहिलं तर तिकडे करताना पाहायला मिळतात. साईड कॅमेरासाठी तिकडे प्रतीक आहेत आणि त्याचबरोबर ॲक्शन रिप्लेसाठी आपण पाहिलं तर प्रणय आपल्याला पाहायला मिळतील. ॲज ऑफिशियल स्कोरर म्हणून आपण जर पाहिलं तर तिकडे यश आपल्याला पाहायला मिळतं. ही संपूर्ण टीम आहे 24 लाईव्ह इव्हेंटची. चांगल्या दर्जाचं कामकाज त्यांचं मात्र आपल्याला बघायला मिळतं. एकंदरीत आपण जर पाहिलं तर समालोचन कक्षामध्ये चांगल्या दर्जाचं आम्हाला साथ दिली आहे ते आमचे रफिक भाई, त्यांचे आभार आहेत. त्यांचाही आवाज आपण सातत्यानं ऐकतो या स्पर्धेमध्ये. आणि त्याचबरोबर आजच्या दिवसामध्ये आमच्यासमोर दिगंबरजी कुंटेकरसुद्धा जुळलेत, त्यांचेही आभार आहेत. या निजामपूर विभागाचे अगदी सर्वाधिक जुने समालोचक म्हणून त्यांच्याकडे आम्ही आदरानं पाहतोय. चला स्पीडअप घ्या. टीम सोनारवाडी फिल्डिंग लावून घ्यायचं लगेच विनंती करेन. आणि या स्पर्धेसाठी लाभलेले आपल्याला 2 पंच आपल्याला पाहायला मिळतील. सन्माननीय आपण पाहिलं तर नितेश सर आहेत आणि त्यांच्यासमोर आपण पाहिलं तर मुंबईवरून अगदी पंचांच्या भूमिकेसाठी आपण जर पाहिलं तर इकडे दाखल झाले आमचे राजेश सर आणि त्यांच्या साथीला आपण जर पाहिलं तर रमाकांत सर आपण पाहतोय. या दोन्ही पंचांनी सुद्धा चांगल्या दर्जाचं कामकाज या स्पर्धेसाठी घेतलं आहे. त्याचबरोबर या स्पर्धेला सजवण्यासाठी A1 क्रिकेट क्लब निजामपूर यांनी घेतलेली खूप सारी मेहनत. आज मात्र आंतरगावाचा फॉर्मॅट हा मात्र चर्चेचा विषय राहिला आहे. सगळ्यांच्याच नजरा ओढून घेतल्या या स्पर्धेनं. रायगड जिल्ह्यातील अग्र नामांकित स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे आपण आदराने पाहतो आणि त्या स्पर्धेचा सोहळा हा मात्र आपल्या भेटीसाठी आलाय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये कुणाल आणि त्यांच्या साथीला आपण जर पाहिलं तर सागर पाहायला मिळतात. मॅच झोन दुसऱ्या डावाला सुरुवात. 57 धावांचा पाठलाग करत असताना बॉलिंग मार्कवरती श्याम आपण पाहतो. त्याने पहिलाच बॉल एक चांगला तटणीचा फेकत असताना पहिलाच डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. प्रत्येक चेंडूवरती आक्रमण चढवावं लागेल, धावा प्रत्येक बॉलपाकी बनवाव्या लागतील. एक चांगल्या दर्जाची टोटल आहे आणि त्यासमोर या धावांचा पाठलाग करत असताना एक मोठ्या दर्जाचा खेळ करावा लागेल. हो यावेळेला श्याम मात्र प्रभावित करतात. त्यांनी लगातारचे 2 चेंडू हे मात्र चांगल्या पद्धतीचे हाताळलेत. लगातारचे 2 डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकलेत आणि पुनरार्पण करून या खेळपट्टीवरती दाखवलं एक चांगलं कामकाज श्यामचं आपण पाहतोय. अव्वल दर्जाची खेळी श्यामनं मैदानाच्या आतमध्ये केली आहे. श्यामला माहिती अगदी जरी धावा जास्त आल्या तरी पहिली ओव्हर ही विश्वासानं माझ्या हातामध्ये दिल्यानंतर त्या विश्वासाला सार्थ ठरणारा खेळ मलाही करून दाखवायचा. याच इकडे काय घडलंय, यस्टनच्या मागे चपळाई पाहायला मिळाली आणि संदेशनं अगदी अप्रतिम दर्जाचं कामकाज बजावत असताना पहिली विकेट सागरच्या स्वरूपाचा पहिला धक्का बॅटिंग करत असताना टीम जय हनुमान पोचते टीमला. एक धाव मिळाली, डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला, खराबपैकी बॅकअप मिळेल तिकडे, पण पाहता पाहता दोन्ही बॅटरने 2च धावा तिकडे पूर्ण केल्या. त्या दुहेरी अंकाच्या साह्याने टीमची धावसंख्या
तब्बल 4 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर तब्बल 4 धावा धावफलकावरती आतापर्यंतच्या आपल्याला बघायला मिळतील. या मॅचची सिच्युएशन आपण जर पाहिली तर आता आवश्यकता तब्बल 53 धावांची येणाऱ्या 12 बॉलमध्ये. 12 चेंडू आणि 53 धावांची गरज मैदानावरती अव्वल दर्जाची गोलंदाजी श्यामनं केली आहे. टीम सोनारवाडीला एक मोठाच दिलासा या मॅचमध्ये दिला. चला त्वरा करा, मी विनंती करेन. येणारे चेंडू पाहायला मिळतील ते म्हणजे 12 बॉलमध्ये आवश्यकता 53 धावांची. चला स्पीडअप घ्या, विनंती करेन. वेळ खर्च करायचा नाहीये. बॉलिंग मार्कवरती दर्शन सत्वे पाहायला मिळतील. पहिलाच बॉल अडवा बाट फ्री केला. चांगल्या दर्जाचा स्ट्रोक शॉट फाईन लेगच्या दिशेने चालला. बघता बघता चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. अजूनही मॅच संपली नाहीये. 12 बॉलमध्ये 53चा पाठलाग करत असताना पहिला चौकार. चार धावा येताना पाहायला मिळतात. चौकाराच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो तब्बल 8 धावा धावफलकावरती मात्र इकडे लागल्या गेल्यात. षटकातील पुढचा बॉल. यावेळेचं आक्रमण करायचं होतं. फटका फसला. शॉर्ट फायनलिकची क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येताना पाहायला मिळतील. कोणतीही चूक नाहीये इकडे. विकेट मिळते. अजून एक धक्का. बॅटिंग करत असताना टीम जय हनुमान कुस्ती संघाला फलंदाज बाद. इकडे मात्र आपण जर पाहिलं तर चांगल्या रीतीचा बॉल मैदानाच्या आतमध्ये दर्शन सुद्धा प्रभावित केलंय. बॅटिंग करताना दर्शन वादळी खेळ केला. बॉलिंग करताना सुद्धा दर्शन वेगळ्याच रंगात मात्र मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांनी थांबवून ठेवले जय हनुमान कुस्तीकरांना. धावांचा वेगच पूर्ण चुकवलाय. यावेळेला बॅटची कडा घेतली होती. तिकडे यष्टांच्या मागे मात्र थोडी चूक घडताना पाहायला मिळते. हरकत नाहीये. थर्डमॅनचा बॅकअप मिळेल. एक धाव तिकडे स्कोरकार्डवरती प्लस होते. तर एकेरी धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती तब्बल 9 धावा. 9 धावा धावफलकावरती लागल्यात. येणाऱ्या चेंडूंचा विचार केला तर आता 8 बॉल बाकी आहेत आणि तब्बल 48 धावांची आवश्यकता. 8 चेंडू आणि 48 धावांची गरज. यावेळीचा फटका खेळला. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक लॉंग स्टॉपच्या दिशेला बॉल चालला. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे येताना पाहायला मिळतात. फिल्डिंग चांगली झाली आहे. शेवटच्या क्षणी मात्र आपण पाहिलं तर बघता बघता किती धावा मिळतील तर तिथे आपण पाहतो 2 धावा या मात्र आरामामध्ये कंप्लीट केल्या जातात. या 2 धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 11 धावा. 11 धावा स्कोरकार्डवरती आल्यात. अजून याचा विचार आपण जर केला तर इकडे तब्बल 46 धावांची गरज आहे येणाऱ्या 7 बॉलमध्ये. फुलटॉस बॉल स्विच हिटचा फटका खेळायचा होता. प्रयत्न तर तिकडे केले गेले पण एकच धाव मात्र तिथे मिळेल आणि आता आवश्यकता 45 धावांची येणाऱ्या 6 बॉलमध्ये. चला स्पीडअप घ्या टीम सोनारवाडी. 6 बॉल 45ची गरज आहे. वेळ खर्च करायचा नाही आहे मी विनंती करतोय. त्याच वेळेला मी विनंती करेन आजच्या दिवसाची या स्पर्धेची जिकडे सेमीफायनलची मॅच आपल्याला खेळायची आहे. टीम कांदळगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये या 2 टीममधून जो संघ जिंकेल तो या स्पर्धेची सेमीफायनल खेळेल. टीम कांदळगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये या 2 टीममधून विनर संघ सेमीफायनलची मॅच खेळण्यासाठी दाखल होईल या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये. पुढचा बॉल टप्पा पडलाय. नो बॉलचा इशारा पंचांचा आला. हरकत नाहीये. यदा कदाचित इतिहास इथेही नोंदवला जाऊ शकतो कारण की बॅटरकडे तेवढी ताकद आहे की तो 6 मध्ये 6 षटकार मारू शकतो पण एकात खराब बॉल आला तर अजून त्याच्यावरती आक्रमण होऊ शकतो. आम्ही स्वतः पाहिलंय एका ओव्हरमध्ये 42 धावा झालेल्या. आज 45चा इतिहास होईल का? पहिलाच बॉल इथे मोठा फटका खेळलाय. फ्रीडच्या बॉलवरती आक्रमण केलंय. फ्लॅट अँड फ्युरियस कुणालच्या बॅटमधून सिक्सर.
तर पुन्हा नो बॉल पंचांचा इशारा आलाय. चला विनंती करेन बघा इकडे मात्र या मॅचमध्ये आता असं वाटत तर नाही आहे जास्तीचं काही बाकी राहिलं, कारण की येणाऱ्या 3 बॉलमध्ये आवश्यकता 37 धावांची. 3 बॉलमध्ये 37 धावा. हो इथे मात्र समोरचा बॉल सरळ दिशेमध्ये खेळायचं होतं, तिथे प्रयत्न केले गेले. पाहता पाहता अजून एक मात्र धाव तिकडे स्कोर कार्डवरती मिळताना पाहायला मिळेल. तैकेर दवेच्या साह्यानं टीमची धावसंख्या 21 धावा धावफळकावरती आपण पाहतोय. 36 धावांची गरज आहे येणाऱ्या 2 बॉलमध्ये. अशक्य अशी धावसंख्या बनून गेली आहे. अगदी एक हाती सुनारवाडी संघ विजयाच्या दिशेनं आता मात्र वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळेल. 1 बॉल पसीची गरज. चला विनंती करेन टीम कांदळगाव टीमचे कॅप्टन प्रेझेंटेशन बॉक्सकडे आपण वाटचाल करा. त्याचबरोबर या मॅचचा विनर अद्याप रिझल्ट सगळ्यांनाच माहिती झाला, फक्त कागदोपत्री आता रंगवण्याची वेळ आली आहे. होय हा शेवटचा बॉल फेकला, मॅच फिनिश झाली. नो बॉल आहे इकडे, नाही मॅच फिनिश झाली नाही आहे, नो बॉल. अजून एक चुकीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला गेला आहे. नो बॉल आपण पाहतोय. इकडे मॅच फिनिश होईल आणि सामना जिंकला टीम. आपण जर पाहिलं तर सुनारवाडी संघाने एक मोठा विजय. थेट आपण पाहिलं तर सेमीफायनलची तिकीट कन्फर्म. चला या सुनारवाडी टीम कॅप्टन लगेच या. येस सुनारवाडी आणि टीम कांदलगाव टॉससाठी या लगेच. टीम सुनारवाडी आणि टीम कांदलगाव टॉससाठी यायचं मी विनंती करतोय. विना विलंब आपण टॉससाठी या. टीम सुनारवाडी आणि टीम कांदलगाव एक इम्पॉर्टंट मॅचचा टॉस केला जाईल. या मॅचचा प्लेअर होतो मॅच नो डाऊट, ज्यानं बॅटिंग करत असताना अव्वल दर्जाचा खेळ केला. तब्बल 34 धावा ज्याच्या बॅट